BOD-MAS मध्ये बीचा अर्थ होतो ब्रॅकेट, नंतर आहे ओचा अर्थ होतो ऑर्डर, डी म्हणजे डिव्हिजन, एम म्हणजे मल्टिप्लिकेशन, ए म्हणजे ॲडिशन आणि एस म्हणजे सबट्रॅक्शन. हां बघा, बी फॉर ब्रॅकेट, ओ फॉर ऑर्डर, डी फॉर डिव्हिजन, एम फॉर मल्टिप्लिकेशन, ए फॉर ॲडिशन आणि एस फॉर सबट्रॅक्शन. लक्षात ठेवताना कसं लक्षात ठेवायचं? बॉडमास असं म्हणू शकता किंवा BOD-MAS. BOD-MAS रूल. मग आता हा रूल काय आहे? तर या रूलनुसार जेव्हा आपल्याला या टाईपचा एक्झाम्पल्स असतं तर त्या टाईपमध्ये या एक्सप्रेशन जेव्हा आपल्याला सॉल्व करायचे असतात तर त्यावेळेला पहिल्यांदा आपल्याला ब्रॅकेट सॉल्व करायचं असतं. काय सॉल्व करायचं असतं? ब्रॅकेट. मग पहिलं ब्रॅकेट सॉल्व करायचं आणि मग ऑर्डर. आता ऑर्डर म्हणजे नेमकं काय? तर आपल्याला हा भाग अजून शिकायचा आहे. तर इंडायसेस असतात, स्क्वेअर असतं, क्यूब असतं किंवा त्याप्रमाणे फोर्थ पॉवर असते, फिफ्थ पॉवर असते. तर ते जर आलं तर ते करायचं असतं. किंवा रूट असतं, स्क्वेअर रूट असेल, क्यूब रूट असेल, फोर्थ रूट असेल, जे काही असेल ते. तर ते रूट असतं ना, ते आपल्याला इथे करायचं असतं. ब्रॅकेटच्या नंतर तो भाग पहिल्यांदा सॉल्व करायचा असता. आणि त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर हे जे डी आणि एम आहेत त्यांचा ग्रुप असतो. मग डी आणि एमचा ग्रुप म्हणजे काय? तर ब्रॅकेट आणि ऑर्डर सॉल्व केल्यानंतर आपल्याला डिव्हिजन किंवा मल्टिप्लिकेशन करायची असते. डिव्हिजन किंवा मल्टिप्लिकेशन. पण त्याच्यामध्ये सुद्धा समजा एखाद्या एक्झाम्पलमध्ये डिव्हिजन पण आहे आणि मल्टिप्लिकेशन पण आहे, दोन्ही आल्यात. मग नेमकं काय करायचं? तर अशा वेळेला जे लेफ्टला आलेलं आहे पहिल्यांदा, लेफ्ट साईडने आपल्या डाव्या बाजूने गेल्यानंतर लेफ्ट साईडने जे पहिले फर्स्ट येईल ऑपरेशन ते पहिलं करायचं. मग ते डिव्हिजन असेल अगर मल्टिप्लिकेशन असेल, नो प्रॉब्लेम. ओके, तर हा तो रूल आहे डी आणि एमचा. सेम ए आणि एसच्या बाबतीत ॲडिशन आणि सबट्रॅक्शन समजा दोनही आलेले असतील तर पहिल्यांदा काय करायचं? तर जे लेफ्टने पहिलं आलं ते पहिल्यांदा करायचं. ओके, तर या पद्धतीने हा BOD-MAS रूल आहे. त्याच्यावरची जी एक्झाम्पल्स आहेत ती आपण बघूया. तर त्यासाठी हे पहिलं एक्झाम्पल दिलं आहे ते आपण बघूया. बघा, 72 डिवायडेड बाय 6 प्लस 2 इंटू 2. मग आता या ठिकाणी बघा, इथे डिव्हिजन पण आली आहे, ॲडिशन आली आणि मल्टिप्लिकेशन आली आहे. मग आता पहिल्यांदा आपल्याला आता ब्रॅकेट वगैरे आलं नाही आहे. मग आपल्या रूलप्रमाणे पहिल्यांदा काय करायचं असतं? डिव्हिजन मल्टिप्लिकेशन पहिल्यांदा करायची. मग त्याच्यामध्ये सुद्धा डिव्हिजन पण आहे आणि मल्टिप्लिकेशन पण आहे. मग पहिल्यांदा काय करायचं? तर लेफ्ट साईडने जे आलं असेल ते पहिलं करायचं. मग लेफ्ट साईडला पहिलं काय आलं बघा, लेफ्ट साईडने आले पहिल्यांदा डिव्हिजन. सो आपण पहिल्यांदा डिव्हिजन जे आहे ते ऑपरेशन पहिल्यांदा करायचं. बघा, 72 डिवायडेड बाय 6. 72 डिवायडेड बाय 6 केलं तर किती येतं आन्सर? बघा, 12. 12 संग 72. म्हणून मी मुद्दामून इथे अंडरलाईन केले. बघा, हे आपण पहिल्यांदा करणार आहोत. सो 12 संग 72. त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशन बघा या साईडला आली आहे. मग ॲट अ टाईम आपण टी सुद्धा करणार आहोत. 2 2 जा 4. ही बघा इथे पुढच्या स्टेपला 2 2 जा 4 केलं. ओके, मग आता बघा, हे 2 2 जा 4 इथे आलं. मग आता राहिलं काय? 12 प्लस 4. सो 12 प्लस 4चा आन्सर काय आलं? 16. संपलं. या पद्धतीने हे एक्झाम्पल सॉल्व करायचं. बघा, पहिल्यांदा डिव्हिजन, मग मल्टिप्लिकेशन आणि मग ॲडिशन सबट्रॅक्शन. मग आन्सर काय आलं आपलं? 16. मग आता हेच एक्झाम्पल पुस्तकात पण दिलं. हे बघा, पेज नंबर 41 वरती बघा सगळ्यांनी. पेज नंबर 41 वरती हेच एक्झाम्पल 2 मेथड्सनी सॉल्व केलं आहे. हौसा आहे बघा, हौसाची मेथड आहे. हौसाने सॉल्व करताना आन्सर आले 16, जे आपण सुद्धा काढले. आणि मंगरू जो आहे त्या मंगरूने एक्झाम्पल सॉल्व केलं, त्याचा आन्सर आले 28. मग नेमका हौसाचा आन्सर बरोबर आहे की मंगरूचा आन्सर बरोबर आहे ते आपण चेक करूया. बघा, हौसाने काय केलं बघा, 72 डिवायडेड बाय 6 हे पहिल्यांदा केलं आणि 12 हे आन्सर काढलं. नंतर 2 इंटू 2 केलं. बघा, 2 इंटू 2 4 आहे म्हणून 4 केलं आणि 12 प्लस 4 तिचा आन्सर आलं 16. म्हणजे आपण जे रूल्स म्हटलं BOD-MAS रूल जो आहे तो रूल हौसाने फॉलो केला. मग मंगरूने काय केलं बघा, मंगरूने सुद्धा पहिल्यांदा 12 डिवायडेड बाय 6 केलं, आन्सर आलं 12 प्लस 2 इंटू 2 लिहिलं. पण पुढच्या स्टेपमध्ये, आता ह्या सेकंड स्टेपमध्ये ॲडिशन आणि मल्टिप्लिकेशन आहे. मग आपला रूल काय सांगतो? BOD-MAS पहिल्यांदा मल्टिप्लिकेशन करा. पण मंगरूने काय केलं बघा, पहिल्यांदा ॲडिशन केली. 12 प्लस 2 त्याने आन्सर काढलं 14 आणि मग इंटू 2 केलं. मग 14 इंटू 2 केल्यामुळे 28 आलं. त्याच्यामुळे मंगरूचा आन्सर काय असणार आहे? चुकीचं असणार आहे. लक्षात घ्या. हां, हौसाचा आन्सर बरोबर असणार आहे कारण तिने BOD-MAS रूल जो आहे, बॉडमास रूल आहे, तो फॉलो केला आहे. मंगरूने मात्र हा रूल फॉलो केलेला नाही. तर आपल्याला ही जी एक्झाम्पल्स आहेत याच्यावर आधारित असलेली ती एक्झाम्पल्स आपल्याला बघायची. तर आपण 2 एक्झाम्पल्स याच्यातली आहेत ती बघूया. हे बघ, ॲक्च्युअल पुस्तकामध्ये सॉल्व केलेली एक्झाम्पल्स आहेत तीच मी इथे घेतली आहेत. आपण ती डिस्कस करणार आहोत. बघा, 40 इंटू 10
डिवायडेड बाय 5 प्लस 70 असं एक एक्सप्रेशन दिलं आहे आणि आपल्याला त्याची व्हॅल्यू काढायची. मग आता याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन आहे, डिव्हिजन आहे आणि ॲडिशन आहे. मग आपला रूल काय सांगतो, BOD MAS रूलप्रमाणे आपला रूल काय सांगतो, पहिल्यांदा ब्रॅकेट आणि ऑर्डर बघा, तर ह्याच्यामध्ये कुठेही ब्रॅकेट आलेलं नाही. मग आपण कुठे जाणार, आपण डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशनकडे जाणार. मग आता इथे डिव्हिजन बघा, इथे डिव्हिजन आहे, इथे मल्टिप्लिकेशन. मग आपला रूल काय सांगतो, डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशन दोन्ही एकत्र आले असतील तर पहिल्यांदा लेफ्टला जे आले ते पहिलं करायचं. मग लेफ्टला पहिलं काय आले, मल्टिप्लिकेशन, बरोबर. सो पहिल्यांदा आपण काय करणार, मल्टिप्लिकेशन करणार. 40 × 10. सो 40 × 10चा आन्सर आलं 400. पुढचं आहे तसंच बघा, डिवायडेड बाय 5 प्लस 70. मग आता सेकंड स्टेपमध्ये पहिल्यांदा डिव्हिजन आली आणि मग ॲडिशन आली. मग आपल्या रूलप्रमाणे आपण डिव्हिजन करणार. पहिल्यांदा डिव्हिजन केली तर 400ला 5ने डिवाइड केलं तर बघा कितीचा भाग लागतो, 5 8 40 आणि 5 0 0. सो 80 लागतो. आणि 80 प्लस 70. सो 80 प्लस 17चा आन्सर बघा किती आलं, 80 आणि 10 90 आणि 7 97. ओके, सो 97 इज द आन्सर. ओके, हे एक एक्झाम्पल दिले बघा, 3/4 मायनस 5/7 इंटू 1/3. मुद्दामून हे एक्झाम्पल आपण बघतोय कारण याच्यामध्ये फ्रॅक्शन्स आले बघा, फ्रॅक्शन्स आले 3/4 मायनस 5/7 इंटू 1/3. जरी फ्रॅक्शन्स आलेले असले तरी काहीही प्रॉब्लेम नाही आहे. आपण ओके, आपण हे एक्झाम्पल बघत होतो. याच्यामध्ये बघा पहिल्यांदा मल्टिप्लिकेशन आहे, ती मल्टिप्लिकेशन आपल्याला पहिल्यांदा करावं लागेल. सो 5/7 इंटू 1/3. ओके, मग आता हा जो प्रॉडक्ट आहे या प्रॉडक्टमध्ये आपल्याला माहिती आहे फ्रॅक्शन्सची जेव्हा मल्टिप्लिकेशन असते तेव्हा आपण न्यूमरेटरचा प्रॉडक्ट करतो आणि डिनॉमिनेटरचा प्रॉडक्ट करतो, बरोबर. सो न्यूमरेटरचा प्रॉडक्ट केला तर 5 × 1 5 झाला आणि डिनॉमिनेटरचा प्रॉडक्ट केला तर 7 × 3 21 झाला. ओके, सो सिम्पलेस्ट फॉर्म काही जात नाही. सो 5/21 ॲज इट इज. आता पुढच्या स्टेपला काय झाला, हा 3/4 ॲज इट इज, 3/4 मायनस 5/21. ओके, मग आता ही सबट्रॅक्शन आहे फ्रॅक्शनशी. मग फ्रॅक्शनशी सबट्रॅक्शन करताना आपण काय करायचं आहे, तर त्यांचे डिनॉमिनेटर्स जे असतात ते इक्वल करून घ्यावे लागतात, बरोबर. मग डिनॉमिनेटर्स इक्वल करताना आपल्याला माहिती आहे कोण कोणाच्या मल्टिपलमध्ये आहे का चेक करायचं आहे आपल्याला. तर 4 आणि 21 ह्याच्यामध्ये कोणीच कोणाच्या मल्टिपलमध्ये येत नाही. मग साहजिकच काय करायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, बरोबर. सो 21 3, 21 3 आले 63 मायनस 5 4 20, 5 चौक 20. सो 63 मायनस 21 आले आणि डिनॉमिनेटरला काय करायचा, प्रॉडक्ट ऑफ डिनॉमिनेटर 21 चौक 84, 21 चौक 84. ओके, सो 63 मायनस 20 सबट्रॅक्शन आपण जर केली तर बघा 3 - 0 3, 6 - 2 4. सो आन्सर आलं 43/84. 43/84 इज द आन्सर. ओके, सो या पद्धतीने आपल्याला ही सगळी आन्सर्स आहेत ती काढायची. ओके, आणखीन एक एक्झाम्पल आहे आपल्या पुस्तकामध्ये दिलेलं, ते एक एक्झाम्पल आपण डिस्कस करूया. हे बघा, हे एक एक्झाम्पल दिलं आहे, हे एक्झाम्पल आपण एक बघूया. मोठं एक्झाम्पल आहे, पुस्तकातच सॉल्व करून दिलं आहे, आपण ते थोडं डिस्कस करणार आहोत. बघा 2 इंटू आणि हे सगळं ब्रॅकेटमध्ये दिलं आहे. हे जे पहिलं ब्रॅकेट आहे याला कर्ली ब्रॅकेट असं म्हणतात. ओके, इंटू कर्ली ब्रॅकेट 25 इंटू याला स्क्वेअर ब्रॅकेट म्हणतात, इंटू स्क्वेअर ब्रॅकेट ह्याला राऊंड ब्रॅकेट म्हणतात. ओके, इंटू राऊंड ब्रॅकेट 113 मायनस 9 राऊंड ब्रॅकेट कंप्लीट प्लस राऊंड ब्रॅकेट 4 डिवायडेड बाय 2 इंटू 13 राऊंड ब्रॅकेट कंप्लीट स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट अँड कर्ली ब्रॅकेट ऑल्सो कंप्लीट. हां, लक्षात घ्या, ह्याला कर्ली ब्रॅकेट असं म्हणतात. मग आता हे जर बघितलं तर याच्यामध्ये ब्रॅकेट्स दिसतात आहेत. मग पहिल्यांदा आपल्याला काय करायला लागेल, ब्रॅकेट्स सॉल्व करावी लागतील. लक्षात घ्या, पहिल्यांदा काय सॉल्व करायची, ब्रॅकेट्स. म्हणून बघा हे जे ब्रॅकेट आहे हे सेपरेटली आहे म्हणून आपण हे ब्रॅकेट सेपरेटली सॉल्व करतो. 113 मायनस 9 त्याचा आन्सर येणार आहे 104. 113 मधून 9 गेले 104 आले. हां, हे आहे तसंच ठेवलं बघा आपण. प्लस हे पुढचं ब्रॅकेट आहे. मग आता ह्या पुढच्या ब्रॅकेटमध्ये सुद्धा इथे डिव्हिजन आली आहे, बरोबर, आणि इकडे मल्टिप्लिकेशन आले. मग आपला रूल काय सांगतो, डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशन दोन्ही एकदम आले असेल त्याच्यातलं पहिल्यांदा डिव्हिजन करा. म्हणून आपण 4/2 4 डिवायडेड बाय 2 जो आहे ना त्याला अंडरलाईन केले बघा. सो 4 डिवायडेड बाय 2 केलं की आलं 2 इंटू 13. ब्रॅकेट आहेत तशीच बघा, बाकी सगळी ब्रॅकेट्स आहेत तशीच लिहिली आपण. मग आता या स्टेपला सेकंड स्टेपला आल्यानंतर पुन्हा काय लक्षात आलं आपल्याला, हे बघा हे आतलं ब्रॅकेट आहे.
ही गोष्ट एक महत्त्वाची की इनर साईडचं ब्रॅकेट पहिलं सॉल्व करायचं. म्हणून मग आपण ही सर्क्युलर ब्रॅकेट जी आहेत ना, राऊंड ब्रॅकेट्स ती पहिली सॉल्व करतोय. सो 2 × 13 म्हणजे आले 26, 13 दुणे 26. मग आता राऊंड ब्रॅकेट संपली, आता स्क्वेअर ब्रॅकेट आणि कर्ली ब्रॅकेट राहिला. तर त्याच्यामध्ये सुद्धा पुढच्या स्टेपला बघा, हे 2 तसेच, इंटू 25 कर्ली ब्रॅकेट हे सगळं तसंच दिलं दिलं बघा. मग आता हा 104 आला प्लस 13 × 26. आता इथे कर्ली ब्रॅकेट आलं. मग आता सॉरी हे स्क्वेअर ब्रॅकेट आलं. मग आता हे स्क्वेअर ब्रॅकेट पहिलं सॉल्व करायचं. 104 + 26, 26 आणि 4 30, 130 झाले. हे बघा, हे कर्ली ब्रॅकेट आहे तसंच आहे बघा. ओके, मग आता शिल्लक काय राहिलं आहे? कर्ली ब्रॅकेट. मग कर्ली ब्रॅकेट पहिलं सॉल्व करणार. 25 × 130 म्हणजे बघा किती आले? 25 0 0, 25 3 75, 5 कॅरी 7, 25 25 आणि 7 25 32. ओके, सो 3250 आलं इंटू हे 2. आणि मग आता हा प्रॉडक्ट केला की आपल्याला फायनल आन्सर मिळालं 6500. ओके, ब्रॅकेट्स जेव्हा अशी अनेक येतात त्यावेळेला जे इनर मोस्ट ब्रॅकेट असतं, आतल्या साईडला असलेलं जे ब्रॅकेट असतं ते पहिल्यांदा आपल्याला सॉल्व करायचं असतं. ही गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे, सो या पद्धतीने आपल्याला ही एक्सप्रेशन्स आहेत ती सॉल्व करायची. ओके, तर